शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला टीए नाही, वेतन नाही, सवलती नाही, कामाचे तास ठरलेले नाही, त्याच्या जीवाची हमी नाही, शेतीसाठी मुबलक पाणी नाही, पुरेशी वीज नाही, कामातून रजा नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग, योजनांचा बट्ट्याबोळ, सवलतींचा बोजवारा, तरीही तो खपतो उन्हात, पावसात, थंडीत आणि चक्रीवादळात। अशाच काही वादळी कथा, उपेक्षित आणि अपेक्षित। माझं गाव माझा शेतकरी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ। पहा फक्त कृषी समृद्धी न्यूज। नमस्कार प्रेक्षक हो, मी श्रद्धा कृषी समृद्धीच्या माझं गाव माझा शेतकरी या कार्यक्रमात आपलं स्वागत। प्रेक्षक हो, माझा गाव माझा शेतकरी। आता गाव म्हटलं की गावात यायलाच पाहिजे आणि शेतकरी म्हटलं की शेतकऱ्याला भेटायलाच पाहिजे। म्हणूनच आज आम्ही आलेलो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये। आता आम्ही वर्धा जिल्ह्यात का बरं आलेलो आहे? प्रेक्षक हो, कोरोनाचा काळ सुरू आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये या महामारीमध्ये कंपन्या बंद पडल्या, रोजगार गेले आणि बेरोजगारी आली। त्यानंतर कितीतरी लोकांचे व्यवसाय बंद पडले। पण आणि अशा वेळेस डॉक्टर, आशा वर्कर आणि अशा कितीतरी समाज संस्था ज्यांना आपण देवाचा दर्जा दिला, कारण त्यांनी सगळं बंद असताना अविरत कार्य दिलं। पण एक देव माणूस ज्याला आपण विसरतो, नेहमीच विसरतो। कोरोनाच काय, प्रत्येकच महामारी असो, कोणतीही असो, नेहमीच तो आपल्या पोटापाण्याचा विचार न करता दुसऱ्यांच्या पोटापाण्याचा जो विचार करतो तो म्हणजे आपला बळीराजा। आणि त्याचंच कार्य नेहमी अविरत सुरू असतं, पण त्याला आपण नेहमी विसरतो। सगळ्यांना आपण देवाचा दर्जा देऊन मोकळं झालो, पण आपला बळीराजा जो खरोखर देवाचं रूप आहे त्याला विसरून कसं चालेल? आणि याच्यासाठी त्याचे काही प्रश्न आहेत का, त्याच्या काही इच्छा आहेत का, त्याची आर्तहाक आपल्याला ऐकू का येत नाही? आणि जर ऐकू येत नाही तर त्या ज्या गोष्टी आहेत, ज्याला जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी शासन प्रशासन बसलेलं असताना त्याच्यापर्यंत त्याच्या प्रश्नाची उत्तर का मिळत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी कृषी समृद्धीचा हा कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे, ज्याचं नाव आहे माझं गाव माझा शेतकरी। प्रेक्षक हो, बहिणाबाई चौधरी म्हणून गेल्या, अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर। खरं म्हटलं तर या ओळी जर शेतकऱ्याला आपण अनुसरून धरल्या तर शेतकरी हा संसार मांडतो, शेताचा, शेत बाजाराचा, धनधान्याचा, आणि सुलतानी आणि आसमानी संकटाची तो चूल मांडतो। त्यात आपले हात भासतो, पण त्याला त्याची गोड भाकरी कधीच मिळत नाही। म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत कृषी समृद्धीच्या मार्फत त्याला त्याच्या मेहनतीची गोड भाकरी मिळते का, कुठे मिळत नाहीये, का होत नाहीये, ह्यासाठी कोणाचं पितळ उघडं पडतंय का, या सगळ्या गोष्टींचा आज आपण पाठलाग करणार आहोत आणि वर्धा जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या अनेक गावामध्ये आपण भेट देणार आहोत। बघूया काय होतंय, काय घडतंय, मज्जा येते, दुःख येतं की आणखी काय प्रश्नाची उत्तरं मिळतात। त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत बघत राहा कृषी समृद्धीचा हा कार्यक्रम माझा गाव माझा शेतकरी। तर मंडळी, आपण आता आलेलो आहे भूगाव येथे। आपण बघू शकता इथे भूगावचं एक बोर्ड लागलेला आहे। अगदीच वर्धा जिल्हा अंतर्गत येणारं आणि काहीच किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आहे। या गावामध्ये आल्यानंतर अगदी हिरवळ आणि शांतता तुम्हाला जाणवत आहे, पण खरंच किती शांतता आहे आणि या गावकऱ्यांना शांती आहे का, हे आपण सगळं बघणारच आहोत। एक एक पैलू इथे उघडणारच आहे आणि आपण या गावकऱ्यांशी चर्चा करताना विविध पैलू उघडणार आहोत। ह्या गावामध्ये कुठलं पीक घेतलं जातं, इथली जमीन कशी आहे आणि त्यानंतर इथली आयात निर्यात कशी
केली जाते हे सगळं आपल्याला हळूहळू माहिती पडेल. तोपर्यंत आपण तुम्हीच बघत राहा माझं गाव माझा शेतकरी. चला तर जाऊया थेट शेतकऱ्याच्या दरबारी. तर प्रेक्षक हो, आपण भुगाव या गावी आल्याच्या नंतर मी या गावकऱ्यांशी खूप चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे, जो म्हणजे पाण्याचा. आपलं आरोग्यदायी म्हणजे जीवनावश्यक वस्तू म्हणजे पाणी, आणि जर पाणीच आपल्याला मिळणार नाही तर आपण जिवंतच राहू शकत नाही. आणि याच गावकऱ्यांसाठी तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या गावाच्या अतिशय लगतच एक स्टील कंपनी आहे आणि ही स्टील कंपनी, त्या कंपनीतून निघणारं जे धूर असतं, जे प्रदूषणयुक्त पाणी असतं, ते पाणी इथल्या गावातल्या 1-2 जे गावं आहेत त्या गावालगत जे नाले असतात त्या नाल्यामध्ये ते पाणी मिसळलं जातं आणि ते पाणी ह्यांच्या विहिरीला, यांच्या नळांना येतं आणि त्याच्यामुळे यांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे. कारण ते पाणी ह्यांच्या शरीराला लागल्यामुळे यांच्या गावातले भूगाववासियांच्या अनेक जे नवीन पिढी आहे त्या पिढीमधले काही लोक जे आहेत ते त्यांना कुपोषित झालेले आहे, ते जन्माला आलेले आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत काही गावकऱ्यांशी. आपल्याकडे एक गावकरी आहे ज्यांच्याशी मी बोलणार आहे. सर, मला पहिले तुमचं पूर्ण नाव सांगा. विनोद देवराजी क्षीरसागर. विनोद क्षीरसागर सर आपल्याशी आहे आणि ते आपण त्यांना विचारूयात की हा जो पाण्याचा मुद्दा हा कधीपासून सुरू आहे. सर, कधीपासून सुरू आहे हा? मॅडम, आता जवळपास या गोष्टीला 10 वर्षामध्ये जास्त प्रसार झाला. मागील 5 वर्षापासून जास्तच प्रमाण वाढलं, ज्यामुळे आम्ही पाणी पिऊ शकत नाही. परत आम्ही शेतामध्ये पाणी पिण्याचं सोबत तर न्यावंच लागते, आमच्या जनावराचं पण न्यावं लागते. त्याचबद्दल त्याच्यानंतर आम्ही जर शेतात जर पाणी सोडलं तर आमच्या इथलं जे तुरीसारखं पीक आहे किंवा भाजीपाला होत नाही. त्याच्यामध्ये पाणी सोडल्याच्यानंतर ते झाड पूर्ण मृत होते आणि शेतीचा पोत त्या पाण्यामुळे एकदम कमजोर झालेला आहे. त्याचबरोबर आमच्या गावातील आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे. आमच्या इथे कुपोषित मुलांची संख्या भरपूर झालेली आहे. त्याचबरोबर स्त्रियांवरती खूप या पाण्याचा परिणाम होत आहे, कारण स्त्रियांचा वापर पाण्यामध्ये जास्त प्रमाणात. स्त्रीला पाण्यातच कपडे धुवायचे आहे, पाण्यातच भांडे धुवायचे आहे, त्याच्या शारीरिक त्वचेवरती परिणाम होतो. आणि त्याचबरोबर हे जे जनावरं पाणी पितात या जनावरावरती, दुभत्या जनावरावरती जास्त परिणाम होतो. त्यांची म्हणजे दूध देण्याची क्षमता किंवा त्यांचे गर्भधारण क्षमता कम होते जनावरांची. हा एक परिणाम खूप जबरदस्त झालेला आहे. म्हणजे असंच झालं ते की आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर त्रासून सोडायचं असलं तर कोणी किती पातळी गाठू शकतं हेच असं इथेच म्हणावं लागेल. कारण आपल्याला पाणी जर मिळालं नाही, आपल्यालाच मिळालं नाही, आपल्या शरीराला मिळालं नाही तर आपलं कुठलेच काम करण्याची क्षमता राहत नाही. त्यानंतर इथे अख्खा गाव म्हणजे झाडापासून, शेतीपासून तर अख्ख्या लहान मोठ्या जनावरापासून तर लहानशा मुलापर्यंत ह्या सगळ्यांना या गोष्टीचा त्रास मागल्या 10 वर्षापासून होतो आहे. आणि हा विषय आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न केला होता. आपण नक्कीच सरपंच, उपसरपंचांशी भेट घेणार आहोत आणि या बाबतीतले मुद्दे काय आहे, ह्याचा मुद्दा काय आणि याचा उत्तर का मिळत नाही ह्याही गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. पण मला सांगा सर, जेव्हा तुम्ही या गोष्टीबद्दल काही लेखी काम केलं असेल, त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचले, तेव्हा तुम्हाला उत्तर काय मिळालं या गोष्टीचं? आम्ही जेव्हा केव्हा गेलो त्यांनी आश्वासनं दिले, परंतु ते आश्वासन कधी पूर्ण केलं नाही. त्यांचं काय तर कसं आहे, आमच्या गावाची ताकदीवर आम्ही त्यांना एकदा 2016मध्ये आम्ही आंदोलन केलं कलेक्टर ऑफिससमोर. त्यांनी पण आश्वासनं दिले, पण ते आश्वासनं काही पुरे झाले नाही. बेरोजगारीचा प्रश्न भरपूर आहे. बेरोजगार आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, दोन्ही प्रकारचे बेरोजगार आमच्या गावामध्ये उपलब्ध आहे. परंतु बेरोजगारांना कधी त्यांनी सामावून घेतलं नाही. त्याचबरोबर आमच्या इथे रस्त्याची दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीने करून ठेवलेली आहे. त्यांची वर्दळ आमच्या रस्त्यावरतीच राहतात नेहमी. बऱ्याचशा प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट पण झालेले आहे. बरेचसे 2-3 लोक दगावलेले आमच्या गावामधले त्या ॲक्सिडेंटमध्ये. त्याचबरोबर कंपनीचा मुद्दा हा कोणत्याही प्रकारची मदत नाहीच आहे. परंतु आमच्या इथलं जे शेती व्यवसाय मेन आहे आमचाला. आम्ही शेतकरी आहे, मी पण मुळात शेतकरी आहे. माझी शेती लागत आहे कंपनीला आणि त्या शेतीचं तुम्ही बघाल तर पाणी तिथं पिण्यालायक नाही आहे. पिऊ शकत नाही. माझ्याकडे जनावर आहेत, दुभती शेती करतो, परंतु मी तेच पाणी घरून दुसरं याचं पाणी नेऊन आम्ही तिकडे त्यांना पाणी पाजतात जनावरांना. म्हणजे जसं की गांधीजींनी म्हटलं होतं की चला खेड्याकडे जाऊ, आणि खेड्याकडले लोक आता शहराकडे वळत आहे. का बरं? तर शहरवासियांनी ज्यांनी कोणी जी कंपनी केलेली आहे त्या कंपनीचा आपण आढावा नक्कीच घेणार आहोत. पण कंपनीमधले जे काही लोक आहेत, आम्हाला माहिती मिळाली गावकऱ्यांकडून, जे आम्ही चर्चा केली तेव्हा आम्हाला माहिती झालं की ह्या गावातले काही जे तरुण आहेत तिथे लागलेले आहेत. आणि जेव्हा तिथे लागलेले आहे म्हणजे नक्कीच यांची मेहनत घेऊन ते लोक त्यांना पैसा देतात. फ्रीमध्ये तो कोणी काम करून घेत नाही. पण जेव्हा हे लोक, या गावकरी लोक जेव्हा तिथे जातात आपल्या समस्यांना घेऊन, तेव्हा हे गावकऱ्यांच्या ह्या समस्येला तोंड उत्तर ते कसं देतात, तर तिथे त्यांच्याकडे जे कामाला लागलेले तरुण आहेत
त्यांच्यावर हे लोक प्रेशर आणतात, कंपनीतले लोक. म्हणजे आम्ही तुम्हाला प्रेशरीच करू, काही करू, तुम्हाला सहन करावंच लागेल, असंच काहीतरी असं मला ऐकायला मिळालं. बरं, माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे तुम्ही वाहतुकीसाठी जसं म्हटलं की रोड व्यवस्थित नाही आहेत, कंपनीवाल्यांना तुम्ही सांगता की गाड्यांचं वगैरे ते पार्किंग करतात, पण ह्यासाठी तर त्यांच्यासाठी जी पार्किंग आहे ती पार्किंग तर त्यांच्यासाठी एकदम मूलभूत जी जागा त्यांना करून दिलेली असेल, पण त्याहीपेक्षा ते व्यतिरिक्त दुसरीकडे गाड्या कशा लावतात? तुम्ही याबद्दल काय सांगू शकाल? मॅडम कसं आहे, त्यांचं नियोजन नाही आहे. त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये जागेमध्ये पार्किंग बनवायला पाहिजे. सरकारी रस्त्यावरती बनवायला पाहिजे. हा सर्वसामान्य लोकांचा रस्ता आहे वर्दळीचा. त्या रस्त्यावरती ते लोक कसं गाड्या लावतात आणि त्याच्यामुळे कसं मग ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढतं. तसंच त्यांच्या बऱ्याचशा अडचणी अशा आहे की त्यांचे अधिकारी ऐकून घ्यायला तयार राहत नाही, त्यांचे गार्ड ऐकायला तयार राहत नाही. तर परत त्यांच्या साहेब लोकांना आम्ही जर वरच्या अधिकाऱ्यांना कंप्लेंट केली तर ते आमच्यावरती उलट म्हणतात का तुमची जागा आहे का, असा प्रश्न निर्माण करतो. आणि त्याचबद्दल एक बोलायचं झालं तर असं विशेष करून म्हणजे असा जे काही आमच्या प्रतिनिधी आहे, प्रतिनिधीचं फारसं लक्ष नाही कोणत्याच कोणत्याच प्रतिनिधीने आमच्याकडे असं काय म्हणजे आम्ही मुद्दे प्रतिनिधीकडे मांडले, आम्ही खासदाराकडे मांडले, आम्ही आमदाराकडे मांडले. आम्ही कोणत्या एका पक्षाला किंवा कोणाला बिलॉंग करत नाही, काही घेणं देणं आम्हाला पक्षाशी. आमचा मुद्दा एक आहे की आमचे प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे राहो, आमचे प्रतिनिधी, या प्रतिनिधीने आमच्या इथल्या लोकांना, प्रॉपर लोकांना सर्वसामान्य न्याय द्यायला पाहिजे, कंपनीमध्ये रोजगार द्यायला पाहिजे. हे लोक निवडणूक आली की खूप मोठे वादे करतात. तुम्हाला आम्ही काही असं करून देऊ, आम्ही तुम्हाला तसं करून देऊ, रोजगार देऊ, शेतकऱ्यांना आम्हीच दाखवतात. परंतु एकही पांधन रस्ता झालेला नाही. शेतामध्ये शेतकऱ्यांची जाण्याची अडचण आहे. जिल्हा परिषद आली की आता पुन्हा आश्वासनं देतील, विधानसभा आली की देतील, लोकसभा आली की देतील. म्हणजे आमचा त्यांच्यावर प्रति थोडा आहेच बोलण्याचा अधिकार. आम्ही बोलत आहोत त्या विषयावर. जे लोक ते बोलून गेलेले त्यांचं ते पुरेपूर त्यानं केलेला नाही, त्या गोष्टीचा विचार झालेला नाही अजूनपर्यंत, असं म्हणावं लागेल. बरं, हा अतिशय गंभीर आणि ज्वलंत मुद्दा आहे. बरं, आपण एक दुसरा मुद्दा जो आहे, जसं की आता कोरोनाचा काळ तर ठीक आहे सुरूच आहे, पण याहीपेक्षा परतीच्या पावसाने अतिशय धुमाकूळ घातला. जिथे तिथे पाण्याने अतिवृष्टीमुळे खूप नुकसान करून ठेवलेलं आहे. सोयाबीनचं पीक सुद्धा, आणि माहिती पडलं की याच गावाअंतर्गत सोयाबीनचं पीक घेतलं जातं. दुसरे साहेब आपल्यासोबत आहे. बरं, आपलं नाव काय आहे सर? महादेव शंकरराव धोपटे. बरं, काय शेती करता? कुठली शेती करता? इथलीच भुगावची. नाही, कुठल्या प्रकारची, म्हणजे सोयाबीन उगवता, काय उगवता? सोयाबीन, कपास, तूर, चना, गहू, म्हणजे जसा हंगामात घ्यायचा आहे तसं. बरं, आम्ही रोज बातम्या करत असतो, ऐकत असतो, सोयाबीनचं पार नुकसान झालेलं आहे यावेळेस, तर याबद्दल काय सांगाल? सोयाबीन तर या वर्षाला सारखं म्हणजे अजून आम्ही जेव्हापासून शेती करायला लागलो तेव्हापासून हे परिस्थिती कधी जाणवलीच नाही. आता म्हणजे एकरी जेव्हा 8 क्विंटल 10 क्विंटल ॲव्हरेज येत होता, तो यावेळेस 1 क्विंटलपासून ते 2 क्विंटलच्या वरती जाणार नाही, असं सरासरी पूर्ण गावामधील पूर्ण शेतीचा जरी सर्वे केला ही परिस्थिती आज दिसत आहे. आणि त्यामध्ये त्या अगोदर जसं नैसर्गिक खोड किडा म्हणून एक रोग त्याच्यामध्ये तयार झाला, त्यानंतर अतिवृष्टी, त्यामधून 2 क्विंटल 4 क्विंटल व्हायचं ते आज 1 क्विंटल 2 क्विंटलवर. आणि काही शेतात असं आहे की तिथे रोटावेटर मारून खतम करण्याची परिस्थिती, म्हणजे शेतकरी कसा जगाव हा त्याच्यासमोर खूप मोठं चिन्ह निर्माण झाला आहे आणि मोठी वेदना होत आहे. आणि आता जे दुसरं पीक तुम्ही घेणार आहात, तूर नक्कीच असेल किंवा कापूस असेल, ते तरी पीक चांगलं आहे का? आता सध्या नंतरचं पीक कपाशीचं जे आहे याच्यावरती सुद्धा आता येत्या 4 दिवस अगोदर त्याच्यात निरीक्षण केलं असता बोंडअळीचा एक प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि हे होईल असं वाटत आहे. 100% असं म्हणजे होईलच असं वाटून राहिलं. आणि बरं, जेव्हा शेती व्यवसाय व्यवस्थित होत नाही किंवा काही, तेव्हा म्हणजे मोठे जे वरिष्ठ अधिकारी असतात ते आपल्या शेतावर येत असतात पंचनामे करायला, आणि मग त्याची आपल्याला अनुदान मिळत असतं, त्याच्यावरचा जे पैसा काय आहे तो मिळत असतो. तर त्याबद्दल तुम्हाला मिळालेलं आहे का आतापर्यंत तरी, जर कधी असं झालेलं असेल? या वर्षातला अजून मिळालेला नाही आहे, यानंतर आता काय देते माहीत नाही. आता आश्वासन देणं चालू आहे. बरं, आश्वासन. आता समोर काय करते काय नाही का कोण पाहिलं, पण ते जे ॲव्हरेज पाहिजे तो मिळत नाही. ते दिलेले आहे ना, काही समाधान शेतकऱ्याला नाही आहे, परंतु आता समाधान मानून घेणार आहे, पर्याय नाही. बरं, नक्कीच. बरं, तर प्रेक्षक हो, या गावामध्ये आपल्याला खूप वेगवेगळे मुद्दे ऐकायला आणि बघायला मिळत आहे. आपल्यासोबत अतिशय आजोबा आहेत एक, आणि आपण त्या आजोबांना विचारणार आहोत. आजोबा नमस्कार. नमस्कार जी. बरं आजोबा, मलाही सांगा, आजोबाशी आपण चर्चा करूया. आजोबा, तुम्ही शेती किती वर्षापासून सोडली आता करणं, की करतच आहात? झाले आता 2-4 वर्ष झाले. रिटायरमेंट घेतलं आजोबांनी शेतीपासून. बरं, पण मला सांगा, रिटायरमेंट घेतलं तुम्ही, पण आता तुम्हाला पैसा पाणी तर मिळालाच पाहिजे. तर पैसा जर पाणी मिळाला पाहिजे, तर मग तुम्हाला माहिती आहे सरकारकडून एक योजना आहे निराधाराची, त्याच्यावरून तुम्हाला पैसे मिळत असतात. मिळतात का? हो, पैसे मिळतात प्रत्येक महिन्यात चुकून, म्हणजे काहीच होत नाही असं, बरोबर? 5 महिने झाले पगार नाही झाला आमचा.
5 महिन्यापासून मिळालंच नाहीये का बरं? आलाच नाही पगार. आलाच नाहीये. नाही. बरं पण हे तर गव्हर्नमेंटचं काम आहे ना, सरकारी काम आहे, हे तर मिळालंच पाहिजे. हां होय, मागं पुढं होईल. मागे पुढे. हो. बरं याच्या आधी मागं पुढे झालं होतं का? हो, चालूच आहे. हो हो. बघा म्हणजे हा एक मुद्दा असा आहे की सरकारची कामं आहेत, सरकार देतं, पण ते अंमल किती होतं हे मात्र अजूनपर्यंत माहीत नाही. आणि जे कुठले वरिष्ठ अधिकारी ते पूर्ण पगारी आणि फुल अधिकारी म्हणतात असं झालेलं आहे. कारण पैसा बरोबर येतो, निधी व्यवस्थित येतो, पण यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की शेतकरी पक्का हताश झालेला आहे. बरं दुसरे आणखी आजोबा आहेत आपल्याकडे. नमस्कार आजोबा. नमस्कार जी. बरं या आजोबांना माझा असा प्रश्न आहे, शेती कुठलं तुमच्याकडे पीक घेतलं जातं? पराठी, सोयाबीन, सोयाबीन वगैरे घेतलं जातं. गहू. बरं मग हे सगळं घेतलं जातं, तुम्ही पीक घेता ठीक आहे. आणि पण यावेळेस तर कोरोनामुळे खूपच सगळं गेलं, तर मग आयात निर्यात वाहतूक सगळी बंद होती हो ना. मग तेव्हा तुम्ही तुमचं पीक कसं म्हणजे बाकीच्यांपर्यंत पोहोचलं किंवा बाजारपर्यंत पोहोचवलं? इतक्यात बाजार आहे का, मार्केट आहे का इकडे? हो, मार्केट आहे ना, वर्धा मार्केट आहे, हिंगणघाट आहे. तेव्हा तुम्ही कसं पुरवलं आपलं सगळं साहित्य तिथपर्यंत, कसं नेलं पीक आपलं? आपल्या गाड्या आहे ना, गाड्याने न्यायचं पीक, पेठेल न्यायचं. आता तिथं जे काही गव्हर्नमेंटचे व्यापारी आहे, गव्हर्नमेंटचे आहे, पण ते खाजगी व्यापारी आहे, ते बेभाव घेतात. मग आता द्यावंच लागेल आम्हाला. आता काय घराकडं आल्याचं आहे, जे पिकलं तेच. म्हणजे आपला कुठलंही आपण त्यांना कोणत्याही भावामध्ये विकावं लागतं. कारण आता शेवटी आपण पीक आणलेलं तर वाया जाऊ नये म्हणून शेतकरी कुठल्याही भावाने विकतात, पण व्यापारी लोक त्याचा चांगला फायदा करून घेतात. स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणाचं किती बेभावमध्ये घेऊन घेतात. प्रेक्षक हो, कोरोनाच्या काळामध्ये, आणि कोरोनाचा काळ आताही नक्कीच सुरू आहे, याला महामारीचा काळ म्हणतो आपण, पण या काळामध्ये प्रत्येकाच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला. प्रत्येकालाच कुठून आपली सोय करावी लागली. अशा ह्याच्यामध्ये याच गावातल्या ज्या कृषी सखी आहे, ज्यांना आपापल्या भाजीपाला उत्पादन करून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो, पण ह्या कृषी ज्या सखी आहे ज्यांच्याशी मी चर्चा करते, त्यांनी सांगितलं की या गावामधलं जे जमिनीचं जे पीक घेण्याची जी क्षमता आहे ती त्या स्टील कंपनीमुळे पूर्ण निकामी झालेली आहे. कुठलं पाणी नसल्यामुळे इथले कुठली शेती केल्या जात नाही. अशा ह्याच्यामध्ये त्यांना कुठलंच भाजीपाल्याचं, कुठलंच फळभाज्याचं उत्पादन करता आलं नाही आणि त्यांची खूप मोठी व्यथा आहे. आपण नक्कीच सविस्तर जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही या बाबतीत? नमस्कार, माझं नाव सीमा प्रदीप वनकर. मी भुगाव या गावात कृषी सखी म्हणून काम करत आहे. मला थोडं मानधन वगैरे मिळतात, पण माझ्या क्लस्टरमध्ये पूर्ण गावात भाजीपालाची उगवण क्षमता खूप छान आहे. माझ्याकडे जैविक शेतीचं प्रोजेक्ट आहे, ते माझ्या गावात उगवू शकत नाही कारण माझ्या गावात पाणी खराब झालेलं आहे. म्हणून त्या उगवते पण खूपच फार कमी उगवतं ते, आणि त्याला पूर्ण छिद्र पडते. भाजीपाल्याला पालक, मेथी, सांबार व्यवस्थित उगू शकत नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो. बरं वरिष्ठ अधिकारी काय म्हणतात या बाबतीत? तुम्हाला काही साथ देतात की काही तुमच्यावर दबाव टाकतात? काय दबाव वगैरे काही टाकत नाही, पण माझं काम पूर्णपणे आहे ते दिसू शकत नाही ह्या पाण्यामुळं, आणि मला तसाच मग मार्केटमध्ये न्यावं लागतं आणि त्यांना खूप कमी भाव मिळतं. म्हणजे करतोय कोण आणि भरतोय कोण? म्हणजे एका स्टील कंपनीमुळे, प्रेक्षक हो, एका स्टील कंपनीमुळे अख्खा गावाला त्रास होतो आहे. आणि ह्याच्यामुळे कितीतरी आपण अर्ज दाखल करण्यात आलेले आहे, आंदोलनं करण्यात आलेले आहे, तरी देखील याची कोणीच दखल घेतलेली नाही आहे. म्हणजे तो अधिकारी एक तर कुठल्या टेबलाखाली चिरीमिरी घेऊन इथे कोणीतरी गप्प आहे, कुठेतरी पाणी मुरतंय असंच म्हटलं जाईल. प्रशासनाला वाटतं की आम्ही गाव पातळीपर्यंत पोहोचलेलो आहे. एकीकडे मेट्रो बनलेली आहे, एकीकडे गावात रस्ते सुद्धा नाही आहे, आणि या गावकऱ्यांना वाटतं की प्रशासन आम्हाला काहीच देत नाही. पण मधातला जो अधिकारी वर्ग आहे तो ज्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो की बिनपगारी फुल अधिकारी, हे असंच हे चित्र इथे दिसतंय. कारण पाणी हा किती मोठा प्रश्न आहे. जर आपण साधं एखादं घरच्या घरी लहानशा मुलाने जर रंगकांडांचं जरी पाणी केलं, ते जरी झाडांना टाकलं तर ते झाड मृत पावतं. ठीक आहे, मग इथला तर अख्ख्या गावातलंच पाणी नाही आहे. म्हणजे विचार करा ह्या गावाचं पुढचं भविष्य काय आहे. ह्या गावामध्ये पुढे जाऊन काहीच होऊ शकणार नाही. इथे रोजगारासाठी जे तरुण आहेत, ज्यांचा सध्या त्यांना रोजगार नाही आहे, कोरोना काळामध्ये नक्कीच ते घरी बसलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही या कंपनीमध्ये जातो तेव्हा आम्हाला रोजगार दिला जात नाही, पाणीसुद्धा नाही, स्वतःची शेतजमिनी करू शकत नाही. म्हणजे इकडलंही गेलं आणि तिकडलंही गेलं, मग इकडे आलं आणि तिकडे वीर, अशी इथल्या तरुणांची आणि संपलं तर सगळ्या लोकांची इथली परिस्थिती आहे. आपण आणखी काही विषय घेऊया, बघूयात काय आणखी आपल्याला गवसतं का.
तर प्रेक्षक हो, आपण गावकऱ्यांशी चर्चा केली आणि विविध पैलू आपल्यासमोर उलगडले आणि महत्त्वाचा विषय तर तो त्या स्टील कंपनीचा होता आणि ह्याचीच दुसरी बाजू नेमकी काय आहे ते आपण या गावातल्या ज्या सरपंच ताई आहे दुर्गाताई अमरथूल यांच्याकडे आपण जाऊया आणि विचारूया नक्की ह्या कंपनीचा काय घोळा आहे आणि गावातल्या परिस्थितीला तुम्ही कसे तोंड देता. नमस्कार. मला हे सांगा मॅडम की ह्या गावकऱ्यांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा खूप पैलू आले आणि तर सगळ्यांच्या तोंडून तर पाण्याचाच प्रश्न आला. तर यासाठी तुम्ही किती धावपळ केली आतापर्यंत? मॅडम, पाण्यासाठी तर आमची जेव्हापासून आमची निवडून आली या गावामध्ये तेव्हापासून पाण्याच्याच समस्येवर आम्ही जास्त भर देत आहे. आम्ही नवीन जल प्राधिकरणचं पाणी पण आता आणलं आहे, फक्त पाईपलाईन व्हायची आहे, त्यांचं काम व्हायचं आहे पूर्ण. पण ह्या पाण्यामुळेच गावकरी लोकांना एवढा त्रास होत आहे, तर त्याच्यावर आम्ही खूप सारं काम करत आहे. आम्ही कंपनीमध्ये तक्रार पण खूप केली त्या पाण्यासाठी, लाल पाणी येऊ नाही द्यायचं गावावर. पण त्या लोकांनी जेव्हा पण आमच्या मीटिंग व्हायच्या होते नेहमी मासिक मीटिंग, त्याच्यामध्ये आम्ही नेहमी ठराव घेतो की पाणी आम्हाला शुद्ध पाहिजे, हे तुमचं पाणी बंद करा. त्याच्यामुळे गावकऱ्यांना खूप कष्ट होत आहे, शेतामधला माल खराब होत आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं जीवन हे जगणं कठीणच आहे ना. प्रेक्षक हो, आणि मॅम तुम्हालाही सांगते की सरपंच ह्याला खूप मोठा अधिकार असतो. सरपंच म्हणजे जसं की केंद्र सरकारमधलं जसा आपला प्रधानमंत्री असतो तसा गावातला प्रधानमंत्री म्हणजे सरपंच असतो. तसा गावातला प्रधानमंत्री म्हणजे सरपंच असतो आणि त्याला तो काहीही करू शकतो. तर तुम्ही काहीही करायची क्षमता किंवा असं तुम्हाला कधी वाटलं नाही का नाही मी ह्या गावासाठी पाण्यासाठी काही ना काही करूनच टाकेल? किती आंदोलनं दिले, काही दिले, तरी दुसरा कुठला उपाय तुम्हाला कधी सुचला नाही का की नाही आपण करायलाच पाहिजे? कारण की पाणी मॅडम, आज तुम्ही आंदोलनं कराल, उद्या तुम्ही त्यांना लेखी तक्रार कराल, सगळं कराल, पण त्यांनी नाहीच केलं तर मग सगळेजण बिना पाण्याने मरतील का? मग त्याच्यासाठी तुम्हाला कधी ना कधी काहीतरी करावंच लागेल. तर याच्यासाठी आणि ह्याच्यामुळेच तर कितीतरी महात्म्यांनी कितीतरी त्यांचं नाव घेतो आपण. तर हे जे आहे, जसं गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह नसता केला तर आपल्याला मीठच मिळालं नसतं किंवा ते खूप किमतीने मिळालं असतं, तसं तुम्हाला काहीतरी पाऊल उचलावं लागेल. तर याच्यासाठी काहीतरी तुम्ही तयारी केली आहे का, की असं वाटतंय का आपल्याला की नाही करावंच लागेल, करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे? काय कराल या बाबतीत याच्यानंतर तरी? आम्ही आता आमचे प्रयत्न चालूच आहे पाण्यासाठी. आम्ही कंपनीला लेटर वगैरे दिले, पण ते लोक त्यांचा काहीच जबाब देत नाही आहे. लहान साहेबाकडे फोन केला तर तो म्हणते, मोठे साहेब जे राहते कंपनीमधले ते कधी फोन लावू त्यांना आम्ही त्रासून जातो, पण ते भेटायलाही तयार राहत नाही आमच्यासोबत. असे खूप मुद्दे मांडायचे आम्हाला, पण ते फोनच उचलत नाही. आम्ही कंपनीमध्ये वगैरे जाऊन भेटलो त्यांना, पण ते मोठे साहेब आहे जे भेटतच नाही आम्हाला. आणि काही समजा समस्या आम्ही त्यांच्या टाकल्या, रोजगार द्या गावातल्या लोकांना वगैरे, पण ते असे टाळाटाळी करत आहे. हो. बरं, म्हणजे एक आहे की सरपंच देखील आता प्रयत्न करून थकलेला आहे, गावकरी देखील प्रयत्न करून थकलेले आहे. म्हणजे हा विषय प्रेक्षक तुम्ही विचार करू शकणार नाही की हा किती ज्वलंत आणि किती गंभीर विषय आहे की एका व्यक्तीमुळे, एका कंपन्यामुळे गावाची इतक्या समस्या आहे की सरपंचाला इतकं पद महत्त्वाचं असताना सुद्धा त्याला काहीच त्याची जागाच काही त्यांना त्याचं पद म्हणून त्याला काही स्थान दिलं जात नाही, असंच आपण म्हणू शकतो. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की या गावामध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला अतिशय घाण दिसली खूपशा ठिकाणी. तर आता ह्या बाबतीत ही तर बाजू तुमची आहे, तर या बाबतीत तुम्ही काय करता, कोणते प्रयत्न राबवता? कारण एकीकडे भारत स्वच्छता अभियान सुरू आहे आणि इकडे ग्राम स्वच्छताही नसावी, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आम्ही पण आता 2 ऑक्टोबरला ग्राम स्वच्छता अभियान राबवले. शाळा, ग्रामपंचायत आणि मंदिराचा परिसर वगैरे पूर्ण कर्मचारी लोक वगैरे होते, आमचा स्टॉप, ग्रामपंचायत सदस्य वगैरे. आम्ही थोडीफार म्हणजे या परिसरातली साफसफाई केली, स्वच्छता अभियान राबवलं. पण गावात आम्ही अजून सध्या फिरायचं आहे. काही परिसर झाला, काही परिसर व्हायचा आहे. किती वर्षापासून आहे मॅम तुम्ही इथे? मला आता 1.5 वर्ष झालं मॅडम. तर 1.5 वर्षापासून मॅम तुम्ही एकचदा किंवा 1-2दाच तुम्ही फक्त स्वच्छता केलेली आहे. आपल्या घरी आपण रोज झाडू मारतो, सकाळ दुपार संध्याकाळ. मग तुम्हाला माझं गाव पण स्वच्छ दिसायला पाहिजे, कोणीतरी पाहुणा आला जेव्हा तेव्हा त्याला काहीतरी त्याचं सुंदर स्वागत झालं पाहिजे, असं नाही का कधी वाटलं? वाटतं ना, आम्हाला पण वाटतं. आम्हाला वाटतं की गाव हे सुंदर झालंच पाहिजे, पण त्याच्यामध्ये कसं आहे, नुसतं सरपंच
किंवा बॉडी याच्यामुळेच काही गाव स्वच्छ होणार नाही. गावकरी लोकांना पण याच्यामध्ये सहभाग दिला पाहिजे. आपण जर आज स्वच्छता केली आणि दुसऱ्या दिवशीच त्याच जागेवर लोक कचरा आणून टाकतात, तसं केल्यानं स्वच्छता होईल का? ग्रामपंचायत म्हणजे कितीक दिवस तरी स्वच्छता करणार आहे. बरं, म्हणजे त्यांना असं वाटतं, सरपंच ताईंचं म्हणणं आहे की आपल्या एका जणांनी नाही होणार, हे पूर्ण सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे. आणि नक्कीच ही गोष्ट सगळ्याच गावकऱ्यांसाठी बोध घेण्यासाठी आहे की एकाने नाही होणार आहे. सुरुवात करणारा व्यक्ती असतो, पण त्याला पाठिंबानी आणि त्याला समोर ढकलणारा पण एक पाहिजे असतात. त्याच्यामुळे ते थोडंसं काम अर्धवट राहिलेलं आहे. बरं, मला सांगा, या गावामध्ये आणखी ज्या काही समस्या आम्ही बघितलं की लाईट वगैरे जे आहेत ते नेहमी सुरू असतात का? खरंच रोजही रोज चालू असतंच ना मॅडम. रोज लाईट नक्कीच वगैरे हो, लाईट वगैरे रोज चालू राहते. कधी एखादा प्रॉब्लेम आला, समजा लाईट वगैरे काही खराबी असली, तेव्हाच बंद राहतात, नाही तर लाईट वगैरे नेहमी सुरू राहतात गावामधले. आणि जेव्हा कुठली जसं मार्च एंडिंग होतं, आपलं मार्च एंडिंग झाल्याच्यानंतर खूपसे ठराव पारित होतात, खूपसा निधी मिळतो, खूप काही मिळते, वेगवेगळ्या योजना येतात, तेव्हा तुम्ही किती ग्रामसभा घेता आणि त्या योजनांचा सांगता सगळ्यांना की हे निधी मिळाला, हे सांगितलं आहे? माझ्या हातावर तर एकच ग्रामसभा झाली आहे त्याच्यामुळे. आणि मग हे कोरोना चालू झाला तेव्हापासून ग्रामसभा झाली नाही. आम्ही ग्रामपंचायतमध्ये आणि मिटिंगा वगैरे आमच्या बंदच होत्या. आता 2-3 महिने झाले चालू झाले आहे. फक्त मेन गोष्ट म्हणजे एकच ग्रामसभा झाली. त्याच्यामध्ये आम्ही बेरोजगारीचा, पाण्याचा पण मुद्दा ठेवला होता. म्हणजे गावातल्या मुलांना जे आहे बेरोजगार, त्यांना मिळाली नोकरी पाहिजे, याच्यावर आम्ही खूप मुद्दे मांडले होते ग्रामसभेमध्ये. आणि त्या मुद्द्यांना काही आकार मिळाला आहे की? आम्ही प्रयत्न करून राहिलो, पण ते लोक म्हणजे त्या गोष्टीला नाकारत आहे. मेन गोष्ट म्हणजेच वरिष्ठ अधिकारी या सगळ्या मुद्द्यांना नाकारतात आहे. आणि हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा या गावासाठी म्हणजे असं झालेलं आहे की एखाद्या व्यक्तीला म्हणजे जसं जीवन जगण्यासाठी पाणी पाहिजेच असतं, बाळाला 6 महिन्यानंतर पाणी पाहिजे असतं, पण इथे जर असं विचित्र दिसतं, इतकं विदारक चित्र आहे या गावामध्ये की काही काळानंतर पाणीच जर मिळालं नाही तर हा क्वेश्चन मार्क इथे लागू शकतो. त्याच्यासाठी खरंच आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्या प्रश्नांना नक्कीच समोर आणणार आहोत, ह्या प्रश्नांना की का असं आणि का नाही. जर हे त्यांच्यासोबत जर झालं असतं तर त्यांनी काय केलं असतं, हा प्रश्न नक्की इथे निर्माण होतो. तर आता आपण जाणार आहोत अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की हे असं का आणि हे असं का नाही. प्रेक्षक होत, कधी तुमच्या घरी कधी कॉक्रोच आलाय का? कॉक्रोच जेव्हा येतो आणि घरातला कॉक्रोच म्हणा, उंदीर म्हणा, जेव्हा तो घरातली नासाडी करतो तेव्हा आपल्याला किती त्रास येतो. एकच कॉक्रोच जेव्हा सगळ्या आपल्या घरातलं जर अन्नधान्य खराब करतो तेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो. मग विचार करा, ज्याच्या शेतामध्ये जर जंगली प्राणी येत असतील आणि अख्खं शेतच फस्त करत असेल तर कसं वाटत असेल, जे की त्यांचं उपजीविकेचं ते साधन असतं. आणि ह्याच विषयाला अनुसरून आपल्याशी काही एक आजोबा आहेत जे सांगणार आहेत, जे शेतातले प्राणी जे असतात, हिंसक प्राणी असतात, रानडुकरं असतात, काही असतात, ते त्यांना त्रास देतात आणि त्यांची शेती फस्त करतात. बरं आजोबा, काय सांगाल या बाबतीत, काय म्हणणं आहे तुमचं? आता नुकसानीबद्दलच म्हणा लागेल का नाही. जे शेतीचं पीक आम्ही आता सुरुवातपासून पेरतो, तरीपासून लागले कामी तर डुकरं येतील, हे रोही, हे रोयानं मोठा कावनला 5,000 रुपये लावून शानी ते लाऊडस्पीकर लावला वावरामध्ये, त्यालाही नाही ऐकत. रात्रंदिवस ते कुत्र्यावानी भो 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 करते, त्यालाही नाही ऐकत. पुन्हा जेवलं खावलं का, आपलं घरी आलं जेवलं खावलं का, पुन्हा जातो आम्ही शेतात खेदासाठी. आता भेटले तर खेदतो आणि आम्ही आपल्याला आता झोपायची आहे आणि येणारच आहे घरी, विश्रांती करायला यावंच लागेल का नाही, बस ते खाऊन ठेवतात. कधी येतात ना कधी नाही, म्हणजे माहीतच नाही आहे कधी येतात. एकदाचं म्हणजे थोडंसं जरी नजर हटी, दुर्घटना घटी, असंच एक काम दिसतंय हे की यांना सतत डोळ्यात तेल घालून यांना आपल्या शेतावर लक्ष ठेवावं लागतं. बरं, याच्यासाठी तुम्ही जेव्हा कधी मोठ्या अधिकाऱ्यांकडे गेले होते का? आधी कुठं जातं हे मारू म्हणतो आम्ही, करंट लावू. अरे बाबा हे फारसवाले हे म्हणते तुम्हाला याची बिना आम्ही जेलात नेऊ. बरोबर आहे. ही एक मोठा प्रश्न आहे. मग आता त्याचं करावं कसं. आम्ही जास्तीत जास्त प्लॅन्टेशनचा फॉरेस्ट ऑफिसर आहे, त्यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी सांगितलं का रोह्याची नुकसान तुम्ही म्हणजे नसं ॲक्च्युली केस करा, आम्ही तुमची भरपाई देऊ शकतो. 2 वर्ष झाले नुकसान भरपाईची केस टाकली, अजूनपर्यंत पैसा आलेला नाही आहे. नुकसान भयानक झाले आहे, पण 0 पैसा त्याचा आला नाही अजूनपर्यंत खात्यावर. नुकसान लाखाचे होते आणि 10 रुपये भेटत नाही, आणि मोठ्या मुश्किलनं दिले तर 1500-1600 रुपये एकदा देते. बापरे. आणि रोह्याची एवढी नुकसान आहे का पहिले कमी प्रमाण होतं, आता जर म्हणा ना तर बापरे भयानक आहे. आज सोयाबीनमध्ये माझ्या प्लॉटमध्ये जाऊन पहा, पूर्ण म्हणजे फिरण्याचं त्यांचं खूप काही नुकसान आहे. आणि ते का म्हणते
अलाउन्स केलं, जागल केली, तरी पण हिशोब लागलेला नाही आहे. म्हणजे फक्त कागदावरच या गोष्टी झालेल्या आहे. आणि त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केली आहे. ते त्यांनी सांगितलं की आमचे प्राणी आहे, तुम्ही केस करा. आता तुम्ही केस करू का आमची नुकसान भरपाई, आणि नुकसान भरपाई परिपूर्ण भेटत नाही. बरोबर आहे. जेव्हा की शासन स्तरावर असं म्हटलं जातं की नुकसान भरपाई गेलेली आहे, पंचनामा केलेला आहे, पण हे सगळं फक्त कागदावर आहे. त्याच्यानंतर व्यतिरिक्त ह्याची काहीच रियालिटी नाही आहे. आणि त्यांना नुकसान म्हणजे बघा ना, म्हणजे बिचारे हे बघतील की ते बघतील, आणि 1600 रुपयासाठी खरंच कोणी तिथे जाणार आहे का आणि करणार आहे का, ह्याच्यासाठी हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच कळायला पाहिजे. 1500-1600 रुपये याच्यावर तर देऊ शकत नाही ते, आणि आमचं काही रुपयाची फसल चालली जाते. आणि बरं, एक शासनाने एक नियम काढलेला, ते नियम म्हणजे असं आहे की एक अर्ज भरावा लागतो त्याच्यासाठी. त्याची एक प्रोसेस आहे की त्याला तुम्हाला गन मिळत असते, बंदूक मिळत असते त्या प्राण्यांना वार करण्यासाठी. आणि मग जे पशु विभाग जो आहे तो त्यांना मग रेस्क्यू टीम त्याची ते प्राण्यांना घेऊन जातात. मग याच्या बाबतीत तुम्हाला काही माहीत होतं का? माहिती नाही याच्याबद्दल, नाही माहिती. आणि अशी काही बंदूक नाही दिली, असं काही दिलेलं नाही. अशी काही त्याच्या ऑफिसमध्ये पण ॲक्टिव्हिटी काही नाही आहे. जाऊन आम्ही तिथं विचारतो की आमचे नुकसान झाली, तुम्ही पंचनामा केला, आमचे पैसे तर अजूनपर्यंत अकाउंटमध्ये नाही आले. आणि ॲक्च्युली तुमची नुकसान एक वेळा मला आले होते 1500 रुपये, म्हणजे ना 2017मध्ये, तेव्हापासून अजूनपर्यंत आले नाही. आणि माझं एक जंगली प्राण्यानं कोल्ह्यानं गोरं पण खाल्लं होतं. माझ्यापाशी गाई आहे शेतामध्ये, आणि 15-16 हजाराचं गोरं खाऊन टाकलं आहे. ते पण त्यांचा पण पंचनामा केलेला आहे. सरकारी डॉक्टरनी केला, फॉरेस्टवाल्यांनी केला, पण अजूनपर्यंत त्या भरपाई आलेली नाही आहे. आणि आम्हाला एवढा त्रास आहे रोह्याचा, जंगली प्राण्याचा, आणि प्लॅन्टेशनलाच माझं शेत लागून आहे. म्हणजे हे एकर म्हणजे ना 75 म्हणजे 75 हेक्टर आहे, तेवढा मोठा एरिया आहे. आणि आमचे जर जनावरं त्यांच्या प्लॅन्टेशनमध्ये जरी गेले तर आमच्यावर कंप्लेंट ठोकतात. म्हणजे इथे उलटच आहे, उलटा चोर कोतवाल को दाटे असंच झालेलं आहे की ज्यांच्यामुळे होते ते स्वतः काही घेतच नाही. पण आपण जर काही करायला गेलो स्वतःच्या सेफ्टीसाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, तर ते आपल्यावरच उलटं येऊन पडतं, हे असं दिसत आहे. म्हणजे विचार करा की एक माणूस जे शेतीमध्ये शेती पिकवतो, शेती आपली करतो, त्याच्यानंतर ती शेती उगवल्या जाते, परिपूर्ण होते, पण एखादा हिंसक प्राणी येतो आणि ते प्राणी त्या शेतीला उद्ध्वस्त करून टाकतो. तर हा किती मोठा विषय आहे. मग त्यांनी करायचं काय? आणि फक्त 1500 रुपये त्याच्या खात्यात देतात. मग त्याच्या शेतकरीच इतका मनाने मोठा की 1500 तूच ठेव बाबा आणि मला काहीच देऊ नको, असाच आपला शेतकरी म्हणेल. आणि जर असं म्हटलं तर त्याला अरेरावी म्हटलं जातं. म्हणजे विचार करा, शेतकऱ्यांची, आपल्या बळीराजाची किती दयनीय अवस्था आहे. तर या गावातली एक युवा पिढी म्हणजेच भारताचं सळसळतं रक्त आपल्या सोबत आहे. आपण त्यांचे काही विषय आहेत का, त्यांना काही म्हणायचं आहे का, हे आपण सांगूया. दादा, तुझं नाव काय आहे? साहिल नारायण सावंत आहे. साहिल, तुझा काय प्रश्न आहे या गावासंदर्भात? तू तरुण आहेस, तू इतका पाहतो, लहानाचा मोठा झालायस, का सांगशील? ताई, मेन म्हणजे पहिलं तर प्यायचं पाणी, आणि दुसरी म्हणजे नाल्याची समस्या आहे. जेव्हा आम्ही शेतामध्ये जातो त्या नाल्यावर आम्हाला काहीच हे नाही सुविधा. जसे आता या पावसाळ्यामध्ये तिथे खूप मोठा गड्डा पडला होता, काही जण असे म्हणजे पडले पण आहे त्यात, आणि जीव जाऊ शकतो असा तो गड्डा आहे. त्यामध्ये असं होते की तो पहिला प्रश्न तो आहे, तिथे पहिले मेन म्हणजे ग्रामपंचायतीने तिथे पूल देण्यात यावा, सरकारकडून काहीतरी तिथे करण्यात यावं शेतकऱ्यांसाठी. दुसरा मुद्दा म्हणजे पाण्याचा असा मुद्दा आहे की पाणी पिऊच नाही शकत तुम्ही. इथचं खूप TDS इथं वाढलेलं आहे, 900 ते 1000 1200 खूप जास्त आहे. तर आता इथे ग्रामपंचायतचा आरो लागलेला आहे, तिथून आम्ही पाणी नेतो, पण त्याचा पण आम्हाला टॅक्स भरावा लागतो 5 रुपये. आणि वापरासाठी कुठलं पाणी घेता तुम्ही? वापरासाठी तर घरचंच घेतो मॅम. स्किन डिसीज चालू आहे सगळे. म्हणजे सगळ्यांना जसं जे मुलं, आता असं असतं मुलांचं की आता आपण छान दिसलो पाहिजे तरुणांनी, पण जसं ते तरुण छान दिसण्यासाठी कसं छान लग्न करायचं आहे, छान बायको मिळायची आहे म्हणून आपण छान दिसलं पाहिजे, कितीतरी क्रीम लावतात मुलं. पण ते क्रीम लावल्याच्या नंतर जे चेहरा धुतो, साबणीने चेहरा धुतो, तर पाणी लागतं, आणि पाणी जर खराब असेल तर ते काय करतील? त्यामुळे या गावाचं पाणीच इतकं खराब आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा. आणि हा दादा सांगतोय की पाणीच आमच्या गावात काही बरोबर नाही आहे ताई, म्हणून आम्हाला पाणी व्यवस्थित पाहिजे. आणि आम्ही ऑरोचं पाणी लावलेलं आहे. इथे तुम्हाला दिसेल एक ऑरो आहे, त्या ऑरोचं पाणी आम्ही घेतो म्हणतात आहे, पण ते पाण्याचे टॅक्स त्यांना भरावं लागतं. म्हणजे असं कुठलंच गाव नसेल की जे पाण्यासाठी त्यांना स्वतःच पैसे द्यावे लागतात आणि पाणी घ्यावं लागतं. बरं, तू दुसरं काय सांगशील या कंपनीच्या बाबतीत? काय सांगशील? तिथे रोजगार, बेरोजगार, तुम्हाला रोजगार असं आहे की तिथे रोजगार कोणालाच उपलब्ध करून ग्रामपंचायत देऊ शकत नाही. कारण की इथले जे मजूर आहे, म्हणजे जे आधी मजूर होते त्यांनी खूप चुका केल्या आहे, त्यामुळे आम्हाला ते कंपनी घेऊ नाही शकत. पण ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे की त्यांनी लावून द्यायला पाहिजे मुलांना. इथे फुल एज्युकेटेड मुलं आहे, कोणी इंजिनियर आहेत, पण ते सगळे घरी बसलेले आहे. बाहेरगावून येतात, त्यांना हे देतात ते ड्युटी, पण आम्हाला का बरं नाही? कारण की आम्ही बी ते एज्युकेटेड आहो ना, आमच्या पदवीनुसार आम्हाला द्या. आम्ही तर ते आमचा तोच डिमांड आहे.
बरोबर. आता प्रत्येकच व्यक्ती तर मुंबई पुण्याला जाऊ शकत नाही आणि आपण आपलं सरकार सांगत असतं, आपल्याला सगळेजण सांगत असतात की शिका, मोठे व्हा. पण बिचारे शिकले, मोठे झाले आणि जेव्हा ते काही कमवण्यासारखे योग्य पात्रतेचे झाले, पण त्यांना रोजगार आहे, तोंडाशी घास आहे, पण तो घास त्यांना तोंडात घालता येत नाही आहे. का बरं? तर तिकडल्या वरिष्ठांच्या त्यांच्या प्रभावामुळे, त्यांच्या दबावामुळे ते तरुणांना रोजगारच देत नाही. त्यांची फक्त स्वतः त्याला सेटिंग जसं म्हणतो आपण, ते आपली सेटिंग लावून मोकळे होतात. आणि ह्या तरुणांचं म्हणणं आहे की आम्ही इथे राहतो, आम्ही कुठे जायचं? एक तर शेती करण्यासाठी शेती करतो आम्ही आमच्या स्वाभिमानाने शेती करू, पण शेतीला उपजत पाणीच नाही आहे. बरं, शेती नाही करू तर आम्ही रोजगार करू, पण रोजगारासाठी आम्हाला रोजगार उपलब्ध नाही आहे. मग त्यांनी करायचं तर करायचं काय? हा पाण्याचा प्रश्न कधीतरी सुटेल का, असा हा नक्कीच खूप मोठा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचा आढावा आपण वारंवार घेणार आहोत, नेहमी वेगवेगळ्या लोकांशी बोलणार आहोत या संदर्भातील. बघूयात काहीतरी उत्तर मिळतंय का. शेतामध्ये आणि हे शेत तुम्हाला दिसतंय हे शेत तुम्हाला वाटणार नाही हे शेत आहे, पण हे खरंच एक शेत आहे आणि हे शेत आहे सोयाबीनचं. आणि तुम्ही बघू शकता ह्या शेतामधलं अख्खं हे शेत असं वाळलेलं आहे. हे 3 कारणं आहेत. एक जनावरांनी केलेली नाजून, दुसरं म्हणजे या पूर्ण गावाचाच पाण्याचा प्रश्न आणि तिसरं म्हणजे बियाणे. हो, खरंच बियाणे. हे बियाणे आहेत अंकुर आणि ईगल या कंपनीचे. आणि ह्या कंपनीतून ज्यांनी बियाणे आले त्याच्यामुळे एक तर दुबार पेरणी झाली आणि जे काही बियाणं उत्पन्न झालं ते अतिशय घाणेरड्या पद्धतीचं आहे. तुम्हाला मी दाखवते, तुम्ही माझ्यासोबत चालू शकता. हे बघू शकता तुम्ही, ही शेंग आहे, ही शेंग. हे बघा, ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा पूर्णपणे जे असे जळालेल्या आहेत, याच्यामध्ये बीज नाही आहे. हे बघू शकता, या शेंगामध्ये बीज नाही आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि हे असं धान असेल तर तो कुठला शेतकरी प्रगत शेतकरी होईल? बिलकुल नाही. आणि ह्या शेतासाठी आता ह्याच्यासाठी काय उपाययोजना करतात? पहिली गोष्ट तर पाणीच नाही तर इथे अर्ध शेती होऊ शकणार नाही आहे याच्यावर. आणि त्याच्यानंतर दुसरा म्हणजे जर बियाणं असेल तर ती शेतीमध्ये जे काही असेल कस जमिनीचा ते बियाणं जर आणलं नाही तर काही हरकत नाही. आणि जर बियाणं आलंही, धान्य उगवलंही, तरी आपले जनावरं आहेच वाट लावायला. तर ह्या सगळ्या संदर्भातील आहे आपल्यासोबत सांगण्यासाठी आपल्यासोबत एक शेतकरी आहे ज्यांचं हे शेत आहे. त्यांच्याशी विचारणा करूयात आपण की काय त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? मी प्रेक्षकांना सांगत आहात आपलं. बरं, किती एकर शेत आहे हे? शेती आहे 3 एकरी. 3 एकरी शेत आहे? नाही, शेत आहे 3 एकरी. बरं, 3 एकर शेतीमध्ये तुम्ही 3 एकरमध्ये सोयाबीन पेरलंय का? 3 एकर आहे. बरं, ही पहिली अशी शेती झालेली आहे की याच्या आधी असं खूपदा झालेलं आहे? पहिली झाली आहे. बियाणं कशामुळे झालेलं असं वाटतं तुम्हाला? अतिवृष्टीमुळे आहे की काय? अतिवृष्टीमुळे. आणि बियाणं व्यवस्थित स्वतःमध्ये जास्त झालं, पाणी जास्त झालं त्यामुळं केलं. पाणी अति म्हणजे माहिती आहे आपल्या यावेळेस तर पावसाने परतीचा पाऊस म्हणू शकत नाही आपण, कारण की परतीचा पाऊस असा कधीच नसतो. यावेळेस कोरोनाचं आणि हे 2020 हे वर्षच माहिती नाही का बरं सगळ्यांसाठी हे इतकं खर्चिक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचाच इथे म्हणजे कोणालाच लाभ झालेला नाही आहे या 2020 या वर्षाचा. आणि ते सांगतात आहे की पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे इतका शेत खूपच घाणेरडं झालेलं आहे असं वाटतंय. मी एका कचऱ्याच्या शेतामध्ये उभा असं वाटतंय. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही कसं विल्हेवाट लावाल? तुम्ही कृषी अधिकारी ज्यांच्याशी बोललात का? त्याच्यात बोलणं नाही झालं अजून. का बरं नाही बोललं झालं तुमचं? ह्या गोष्टी तर तुम्ही आपण जागृत जितकं राहू तेव्हाच होईल ना. जेव्हा ते माल दिसून राहिला आहे काय म्हणून दिसून राहिला आहे. बरं, जर असं काही झालंच तर शेतकरी म्हणजे ते कृषी अधिकारी येतात का लवकर लगेच पाहणी वगैरे करायला, पंचनामा करायला? हो, मागं आलते किंवा पूर्ण तुम्हाला भरपाई मिळते कायची? भरपाई तुम्ही अजून मिळालीच नाही, फक्त पाहून गेले. पुन्हा तोच मुद्दा आहे, भरपाईच मिळत नाही. मग हे करतातच कशाला हे पंचनामे? आणि कशाला तरी ते कृषी अधिकारी येतात दाखवायला आणि बघायला, आणि ते म्हणजे टेबलाच्या टेबलावर तो कागद फिरतो नुसता या टेबलावरून त्या टेबलाकडे, आणि त्यांना काहीच मिळत नाही. बरं, तुमचा काही जोडधंदा आहे का याला? जोडधंदा काहीच नाही.
जोडधंदा नाही आहे, जेव्हा की कृषी अधिकाऱ्यांना जर जे कुठला निधी पास होतो किंवा जोडधंद्याविषयी काही पशु अधिकारी असतात, कृषी अधिकारी असतात, यांना सांगितलं जातं की कुठला जर शेतकरी प्रगत नसेल त्याला प्रगत करण्यासाठी, जेणेकरून तो शहराकडे धावला नाही पाहिजे, त्यांनी आपल्या शेतीतून चांगलं उत्पन्न केलं पाहिजे, यासाठी ते कृषी अधिकारी हे असतात. त्यांना जोडधंदा मिळण्यासाठी कुठला कुक्कुटपालन म्हणा, शेळीपालन म्हणा, गायचा व्यवसाय म्हणा, दुग्ध व्यवसाय म्हणा, या सगळ्या शेतीसाठी निधी येतो. मग त्या निधीची विल्हेवाट लावत नाही म्हणजे कधी त्यांनी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं नाही? पोहोचायला पण आम्हीच नाही घेतला लाभ. समजा गाय बकरीचा गायचा आम्हीच नाही लाभ घेतला. का बरं? पण का बरं? आम्हाला शेतीच परवडते ना. शेती परवडते, पण आता यावेळेस लॉस झालं तर तुम्हाला असं वाटत नाही का? म्हणजे बघा, थोडी चुकी आपल्या शेतकऱ्याचीही आहे, आपण सगळं काही त्यांच्यावर ढकलू शकत नाही. थोडीशी चुकी यांची पण आहे. जो की सरकार जो लाभ देतो तो लाभ तुम्हाला घ्यायलाच पाहिजे खरं म्हटलं तर. म्हणजे आपल्याला जपत नाही तेवढं करायचं, जपते तेवढं पण करायचं. त्याच्यावर अनुदान पण मिळत असतं ना, सबसिडी मिळते ना. हो, मिळते ना, असं कोण ना म्हणते. करणारे त्याला मजूर लय भरपूर माणसं पाहिजे. खूप माणसं पाहिजे. अच्छा, बरं, ह्याच याबद्दल यांनी चर्चा केली आणि अशीच परिस्थिती इथे ह्या गावातल्या भरपूरच शेतकऱ्यांची आहे. आपण आणखी काही शेतकऱ्यांकडे जाणार आहोत आणि बोलणार आहोत आणि महत्त्वाचा आता एकच विषय राहिलेला आहे, जो म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा आणि ह्या गावातल्या पाण्याच्या समस्या सोडवण्याचा. आपला कृषी समृद्धी चॅनल मार्फत काहीतरी तोडगा निघतोय का ही आता वेळच सांगेल. बघूयात आणि तोपर्यंत तुम्ही पण बघत राहा कृषी समृद्धीचा हा कार्यक्रम, माझा गाव माझा शेतकरी. तर प्रेक्षक हो, आपल्यासोबत या गावातले आणखी एक महत्त्वाच्या सदस्या जुळलेल्या आहेत, जे आहेत ग्रामपंचायत सदस्या. त्यांचं नाव आहे भावना ताई, जे आपल्यासोबत जुळलेले आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की हे महिला बचत गटाबद्दल त्या काय सांगतील. आणि आता महिला बचत गट ज्यांना खूप कमी टक्क्यामध्ये मुबलक होतं ते आता प्रायव्हेटमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. यांची काही खूप मोठी समस्या आहे आणि त्याच्याबद्दल काय काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव भावना विठ्ठल सावंत, मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि गटामध्ये वगैरे बचत गटामध्ये. काय काय अडचण जात आहे तुम्हाला आता यानंतर? आणि कोरोना काळामध्ये पण या गोष्टीला तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला. कोरोनामुळे आम्हाला म्हणजे बचत गटात वगैरे काही असे चान्सेस आलेले नाही आहे. लोन वगैरे कमी प्रमाणात मिळत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे काही जे कुठलं व्यवसाय करायचा असला वगैरे आमचा म्हणजे आम्ही करू नाही शकत नाही, ते तो मंदावलेलाच आहे. म्हणजे एखाद्या स्त्रियांना ज्या हक्काचं असतं महिला बचत गट, ज्यांना खूप कमी टक्क्यामध्ये त्यांना आपला व्यवसाय म्हणजे वाढवता येतो, तर त्याबद्दल त्यांना करता येत नाही. आणि तुम्ही काय सांगाल या बाबतीत आणखी? आमचे जे बचत गट आहे ते आता बंद पडून राहिले म्हणते. आम्ही मोर्चे वगैरे केले पण त्या मोर्चाचा अजून काही आम्हाला निर्णय लागला नाही आहे. तसं आम्हाला थोडंफार मानधन मिळत होतं, ते पण आता ठेकेदारीत गेल्यामुळे बंद होणार आहे असं आमच्या सरांनी, वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला. त्यापासून आता समोर माहीत नाही आता काय घडणार आहे. तर म्हणजे आता ज्यांना काही स्वतःचं काही करावंसं वाटतं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावंसं वाटतं, त्याच्यासाठी महिला बचत गट असतं. पण आता तेच नसणार आहे, तर आणखी पुढे काय करतील हाच खूप मोठा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला. आणखी काय सांगू शकाल? बरं, इतकंच त्यांना सांगायचं आहे. आणि बघूयात आणखी आपल्याला आता थेट अधिकाऱ्यांजवळ जायचं आहे. या गावातले 3-4 प्रश्न आहेत. हगणदारी मुक्त सुद्धा हे गाव असं म्हटलं गेलं, पण आम्ही खूपसे काही विषय बघितले यामध्ये की असं नाही आहे. ज्यांना शौचालय बांधून दिला जातो पण तो त्याचा वापर करत नाही. आणि आधीच इथे पाणी नाही आहे, पाण्यामुळे इथे वातावरण आधीच दूषित आहे या गावाचं. त्याच्यानंतर हगणदारी मुक्त हे गाव नसल्यामुळे आणखीच दूषित ते वातावरण होईल. तर या गावाचं पुढचं भविष्य नक्कीच इतकं वाईट असणार आहे की हे गाव खूप चर्चेचा विषय असणार आहे. आणि अधिकारी लोक जे आहेत किंवा इथले जे बेरोजगारांना रोजगार न देणारी जी कंपनी आहे, त्यांना आता असं वाटतंय की हो आम्ही करणार नाही, यांची सोय करत नाही, ठीक आहे, ते त्यांच्यासोबत खूप छळ करीत आहे. पण उद्या चालून ह्या समस्या आपल्या सगळ्यांना येतील, कारण की एक गाव जर असं बंद होईल किंवा एक गावाच्या अशा समस्या येतील, पाणी नाही येणार की उद्या चालून जर गावकरी पिकवलंच नाही, सोयाबीनचं इतकं नुकसान झालेलं आहे ते पिकवेलच नाही. आणि कसं असतं ना, जेव्हा बाजारामध्ये एखादी गोष्ट कमी असते तर त्याचा भाव खूप वाढतो. आणि भाव खूप वाढला की आपल्याला जो असेल तो भाव, जर आपल्याला ती वस्तू खायचीच आहे तर आपण मागेल तो पैसा देतो आणि त्या भावाने ती वस्तू विकत घेतो. पण किती देणार आहोत आपण? आज उद्या जर सोयाबीनची डाळच मिळाली नाही तर आपलं किती मोठं नुकसान येईल. आणि शेतकऱ्यांना होतच आहे, उद्यानंतर शहरवासियांना सुद्धा होणार आहे. तर हा प्रश्न खूप मोठा आहे. अधिकाऱ्यांना याचा तोडगा काढावाच लागेल. तर प्रेक्षकांनो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझं गाव माझं शेतकरी या कार्यक्रमामध्ये. आणि तुम्हाला माहीतच आहे आपण प्रत्येक गावामध्ये
गावामध्ये जात असतो आणि प्रत्येक गावाचा आपण सर्वे केला, त्यासंबंधी काही प्रश्न होते, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहिजे. त्यासाठीच कृषी संबंधी जे काही प्रश्न असतात त्याचे प्रश्न आपल्याला त्यांच्या पालकाला विचारावे लागतीलच नक्की. म्हणूनच आपण आता आलेलो आहे वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक अमर त्रिटे अनिलिंगे. म्हणूनच आता आपण आलेलो आहेत वर्धा जिल्हा अधीक्षक अनिल इंगळे साहेबांकडे आणि त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करणार आहोत. भरपूरशा प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्कीच मिळतील, तर जाऊया थेट त्यांच्याचकडे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं कृषी समृद्धी आमच्या या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, माझा पहिला प्रश्न आहे, मी सरळ विषयाला हात घालते. विषय असा आहे की तुमचा जो कारभार असतो तो कशा प्रकारे चालतो कृषी विषय, किती लोकांची टीम असते तुमची आणि कसं काय असतं ते मी आपल्याला सविस्तर सांगतो. आमच्याकडे अनेक योजना शेतकऱ्यासाठी आम्ही राबवतो. त्या एक एक सांगतो मी आपल्याला. पहिल्यांदा सर्व विस्तार योजना. विस्तार योजनेमध्ये आमच्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य विकास योजना, गडीत धान्य विकास योजना, कापूस विकास योजना ह्या प्रमुख योजना आहेत. याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वाटप करणे, पायाभूत बियाणे वाटप करणे, प्रात्यक्षिकं घेणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. यासोबतच क्रॉपसॅक नावाची शासनाची योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकावर जे कीड आणि रोग येतात त्याचं सर्वेक्षण करणे आणि सर्वेक्षण करून मग त्या शेतकऱ्याला त्या कीड आणि रोगाचं नियंत्रण कसं करता येईल त्याबाबत मार्गदर्शन करणे. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण नावाची योजना आहे. यामध्ये शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि मग उपलब्ध अनुदान आणि आर्थिक मर्यादेच्या अधीन राहून त्या शेतकऱ्याला कृषी यंत्रांचा लाभ देण्यात येतो. त्यानंतर RAD नावाची योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्याला गांडूळ खत युनिट, गाई म्हशी इत्यादी बाबीचा लाभ देण्यात येतो. त्यानंतर सांख्यिकी योजना आहेत. सांख्यिकी योजनेमध्ये आम्ही पीक कापणी प्रयोग घेतो. पीक कापणी प्रयोगाचा उपयोग हा शेतकऱ्याचं उत्पादन प्रति हेक्टर शेतकऱ्याकडे किती उत्पादन येते त्याची माहिती काढण्याकरता होतो. सोबतच पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरता सुद्धा होतो. त्यानंतर आमच्याकडे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. यामध्ये रब्बी आणि खरीप असे 2 प्रकार आहेत. पीक विमा योजनेमध्ये शेतकरी आपला विमा हप्ता भरतात. त्यासाठी एक कंपनी शासनाने निश्चित केलेली असते. प्रति हेक्टरी आणि प्रति पीक याचे विमा हप्ता दर ठरलेले असतात. तो शेतकरी आपल्या बँकेत भरतो किंवा ऑनलाईन भरतो आणि त्यामध्ये 5 प्रकारचे नुकसानीचे निकष आहेत. त्या निकषामध्ये जर शेतकरी बसले तर त्यांना विमा योजनेचा लाभ मिळतो. त्यानंतर आमच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा कोणतेही 2 अवयव कायमचे निकामी झाल्यास त्याला 2 लाख रुपये मिळतात. 1 अवयव निकामी झाल्यास त्याला 1 लाख रुपये मिळतो. त्यानंतर आमच्याकडे हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे. याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक आंबिया बहार आणि मृग बहार. यामध्ये आपल्या जिल्ह्यात संत्रा, मोसंबी आणि केळी पिकाकरता शेतकरी पीक विमा काढू शकतात आणि त्याचं नुकसान झाल्यास शेतकऱ्याच्या फळपिकाचं त्याला त्याचं नुकसान भरपाई मिळते. पाणलोट आधारित योजना आहेत. याला IWMP म्हणतात किंवा योजना म्हणतात. या योजनेअंतर्गत 2 प्रकारचे कामं करता येतात. एक म्हणजे मृदसंधारणाचे आणि जलसंधारणाचे कामं, ज्यामध्ये सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, ग्रेडेड बंडिंग, शेततळे इत्यादी कामं करता येतात. आणि दुसरा प्रकार आहे लाईव्हलीहूड ॲक्शन प्लॅन, म्हणजे उपजीविका विषयक योजना. यामध्ये शेतकरी आणि शेतकऱ्यांचे गट यांना वेगवेगळ्या बाबीवर लाभ देण्यात येतो, जसं स्प्रिंकलर सेट, ऑइल इंजिन, इलेक्ट्रिक मोटार, रोटावेटर इत्यादी लाभ देण्यात येतो. त्यानंतर आमच्याकडे जिल्हाभर नर्सरी आणि TSF आहेत. आमच्याकडे एकूण 7 नर्सरी आणि TSF आहेत. TSF म्हणजे तालुका सीड फार्म.
आणि नर्सरी म्हणजे ज्या ठिकाणी फळझाडांचे कलमे आणि रोपं याचं उत्पादन होते ते आहेत. त्यानंतर आमच्याकडे लॅबॉरेटरीज आहेत. एक आहे सॉईल टेस्टिंग लॅबॉरेटरी, ज्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतीवर जी माती असते ती माती कलेक्ट करून त्याचं सॅम्पल काढून त्या सॅम्पलचं ॲनालिसिस करतात आणि त्या ॲनालिसिसमधून मग शेतकऱ्याला आपल्या मातीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश किती आहे, आपल्या जमिनीचा, आपल्या मातीचा pH किती आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे ते कळू शकते. त्यानंतर आमच्याकडे जैविक लॅबॉरेटरीसुद्धा आहे. सेलूला जैविक लॅबॉरेटरी आहे आमची. त्या ठिकाणी विविध जैविक उत्पादन तयार होतात, जसं रायझोबियम कल्चर, त्याला कन्सोर्शिया म्हणतात, ते तयार होतात. त्यानंतर आता नवीन काही योजना आलेल्या आहेत. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न सुरक्षा योजना, त्यानंतर एक स्मार्ट नावाची योजना आहे. या योजनेचं जे नामकरण आहे ते आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी विकास योजना असं करण्यात आलेलं आहे. यामध्ये शेतकरी गटांना लाभ देण्यात येतात. त्यानंतर पोकरा नावाची योजना आहे, जो हवामान बदल सध्या शेतीमध्ये दिसून येत आहे. तर या हवामान बदलाला सामोरे जाण्यास शेतकरी सक्षम कसा होईल त्या दृष्टीनं ही योजना निश्चित करण्यात आलेली आहे. या योजनेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर आता रिसेंटली शासनाकडून अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना ही जाहीर झालेली आहे. या योजनेमधून शेतकऱ्याला शेडनेट हाऊस, पॉलिटनेल आणि स्प्रेअर या 3 बाबीवर लाभ मिळतो. त्यानंतर गटशेती नावाची योजना आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा गट असतो 50 शेतकऱ्यांचा. त्या गटाला 1 कोटी रुपयापर्यंत लाभ या योजनेमध्ये घेता येऊ शकतो. आणि त्यानंतर क्वालिटी कंट्रोलचं आमच्याकडे डिपार्टमेंट आहे. क्वालिटी कंट्रोलमध्ये जे कृषी केंद्र आहेत त्याला आम्ही लायसन देतो आणि लायसन दिल्यानंतर त्याच्याकडे जे बियाणं, खतं, कीटकनाशकं असतात तर ते बियाणं, खतं आणि कीटकनाशक त्याची आम्ही दुकानं तपासणी करतो, त्याचे नमुने काढतो, ते लॅबॉरेटरीला पाठवतो आणि ते नमुने जर फेल झाले तर त्याच्यावर आम्ही कोर्ट केस करतो किंवा त्यांचे परवानेसुद्धा रद्द करतो. हे काम चालते. आणि त्यानंतर जे नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही जसं शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे किंवा कीड आणि रोगामुळे, तर त्याचं सर्वेक्षण करतो आम्ही, त्याचे पंचनामे करतो आणि शासनाला त्याची नुकसानीची मागणी करतो. हे तर प्रमुख कामं आहेत. या व्यतिरिक्त दुसऱ्या अजून अनेक योजना आहेत. बरं सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे, जेव्हा आम्ही गावामध्ये पाहणी केली असे खूपसे गावकरी आम्हाला आढळले आणि तुमच्या हाताखाली जे काही कारभारासाठी जे काही गावं आहेत त्या गावामधले 100%मधले 25% असे गावं आहेत ज्यांनी सांगितलं की आमचे जे नुकसान झालेलं आहे नुकसानसाठी ते भरपाई तर दुसरी गोष्ट आहे, नंतरची गोष्ट पण पंचनामे करायला सुद्धा कोणी आलेलं नाही आहे. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? त्यामध्ये वळद म्हणून गाव आहे, पालोती म्हणून गाव आहे, भूगाव एक आहे. हे तर मी काहीच सांगते, अनेक गाव आहेत ज्यांनी सांगितलं की आम्ही खूपदा म्हटल्यावर कुठलाच अधिकारी आमच्याकडे आलेला नाही आहे आणि बरं पंचनामे करून जरी गेलं तरी हे फक्त कागदोपत्री आहे, आम्हाला प्रत्यक्षात काहीच मिळालं नाही. याबद्दल काय सांगाल? आता पंचनामे जे आहे तर हे आम्ही NDRF म्हणून केंद्र शासनाची एक एजन्सी आहे, त्यांना आम्ही पैशाची मागणी करणार आहोत. यामध्ये कलेक्टर साहेबांच्या स्वाक्षरीने आम्ही आदेश काढतो पंचनाम्याचे. हे पंचनामे 3 यंत्रणा मिळून करतात, तलाठी, ग्रामसेवक आणि आमचे कृषी सहाय्यक. एकटं कृषी विभाग नाही करत, 3 यंत्रणा मिळून करतात. आणि याच्यामध्ये सुरुवातीला थोडासा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रकार झाला होता की प्रत्येक यंत्रणा म्हणत होती की हे आमचं काम नाही.
मग आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं बरं. की बा हा शासन निर्णय आहे आणि शासन निर्णयानुसार हे तिघांचंही काम आहे. हो. मग त्याच्यामध्ये थोडा डिले झाला, परंतु आता काम जवळपास पूर्ण झालेलं आहे पंचनाम्याचं. हो. असं जवळपास पूर्ण झालं तुम्ही असं जवळपास म्हणत म्हणजे आहात? जवळपास 100% तर नाही झालं. एक्झॅक्टली सांगतो. हो. जवळपास म्हणजे 7 तालुक्याची माहिती आलेली आहे माझ्याकडे. हो. फक्त वर्धा तालुक्याची माहिती अप्राप्त आहे आणि तिथले काही अधिकाऱ्यांच्या आता एवढ्यात बदल्या वगैरे झाल्यामुळे ती अप्राप्त आहे. त्याबद्दल मी जे आपले RDC साहेब आहे यांच्याशी कालच बोललो आणि ती माहिती पण येऊन जाईल. आता सध्या जी माहिती आलेली आहे त्यावरून 98,500 हेक्टरवर सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्याची माहिती आलेली आहे. खूप भरपूर प्रमाणात झाले आणि काही शेतकरी आम्हाला असे मिळाले की त्यांनी आम्हाला सांगितलं की जे बी बियाणे त्यांनी पेरलं ते बी बियाणंच अगदी निकृष्ट दर्जाचं होतं. ज्या की तुम्ही आताच तुमच्या माहितीमध्ये सांगितलं की आम्ही त्या बी बियाणांचं पहिले परीक्षण करत असतो, त्याची चाचणी करीत असतो, त्याच्यानंतर ते बाजारात आम्ही आणण्यास परवानगी देतो किंवा त्यांचे परवाने आम्ही रद्द करीत असतो. मग हे असं असताना सुद्धा ते बी बियाणे यांच्यापर्यंत पोहोचलेच कसे? एकेकाळी 7 ते 8 वर्ष आधी ते बी बियाण्यांची किंमत होती 900 ते 800 रुपये. त्या बी बियाण्याची किंमत जे 30 किलोचं एक जी बॅग असते त्याची किंमत आता 2,500 ते 3,000 आहे. त्यानंतर सुद्धा त्यांनी ती पेरणी केली, त्यानंतर ती निकृष्ट दर्जाची निघाली, दुबार पेरणी केली, पुन्हा निकृष्ट दर्जाची निघाली आणि मग त्याची फसल जी आहे ती उगवलीच नाही आहे. तर अशा बाबतीत जर तुम्ही परीक्षण केलं, ते परीक्षण केल्याच्या नंतरही असं येणं, याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? कुठे काय घोळ झालेला असा? वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 530 तक्रारी शेतकऱ्यांच्या उगवणी न झाल्याच्या प्राप्त झाल्या यावर्षी. त्या सर्व तक्रारींची पाहणी केली. त्यातल्या 148 तक्रारी ह्या महाबीज जे शासनाची कंपनी आहे त्या कंपनीशी संबंधित होत्या. आणि अमर आणि इगल, अमर 335 म्हणून होतं आणि इगल ज्या महाबीजाच्या नसतील, शासनाच्या नक्कीच नाही, दुसऱ्या आहेत त्या. या बाबतीत महाबीजच्या ज्या तक्रारी होत्या 148 त्या सर्व शेतकऱ्यांना एकतर बियाणे बदलून दिले महाबीजनी किंवा मग त्यांना बियाण्याची जी कॉस्ट आहे, रक्कम आहे ती पेड केली. त्यानंतर मग दुसऱ्या ज्या प्रायव्हेट कंपन्या होत्या तर प्रायव्हेट कंपन्यापैकी जी इगल कंपनी आहे, इगल कंपनीवर आम्ही FIR दाखल केला आणि त्यांना नुकसान भरपाई देण्याबद्दल प्रस्ताव सुद्धा शासनाकडे दाखल केलेला आहे. कधी केला? त्याला बरेच दिवस झाले. बरेच दिवस झाले. त्याच्याबद्दल ते लवकरात लवकरचं उत्तर मिळालं नाही. याबद्दल तुम्ही कधी पत्रव्यवहार करत नाही का? किंवा लवकरात लवकर त्याचं उत्तर मिळालं पाहिजे असं वाटत नाही का? प्रेक्षकांना समाधानकारक उत्तर पाहिजे. आम्ही 2 पत्र दिले त्यांना कंपनीला. कंपनीकडून सुद्धा आम्हाला काही त्यांना काय आमच्याकडून पाहिजे होतं त्याबद्दल पत्र आलेलं आहे. तर त्याचं उत्तर आमची आता देण्याची कारवाई सुरू आहे. आणि नुकसान भरपाई मग किती टक्के होत असेल सर? पूर्ण झाला पाहिजे किंवा की पूर्ण शेतकऱ्याचा पैसाच जातो? जसं 100 रुपये मी दिले, 100 रुपयातून जर नुकसान भरपाई निदान 95% तरी व्हायला पाहिजे, 95 रुपये तरी मिळायला पाहिजे. 20 आणि 30 रुपयात काय होणार? नुकसान भरपाई मंजूर करण्याचे अधिकार आम्हाला नाही आहे. आम्ही कृषी आयुक्तांकडे पाठवतो आणि तिथं मग जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत किंमत जी आहे नुकसान भरपाईची हे ते ठरवतात. आम्ही आता त्यांच्याकडे एका कंपनीबद्दल पाठवलेलं आहे आणि टोटल 32 कंपन्या आहेत की ज्या या प्रकारे ज्यांचं सीड खराब निघालं. तर ह्या 32 कंपन्यापैकी एका कंपनीवर तर FIR केला. उरलेल्या 31 कंपनीवर शासनाकडून असे निर्देश आले की बियाणे सीड रूल 23 नुसार कारवाई करा, कोर्ट केस करा. तर त्यांच्यावर कोर्ट केस करण्याबद्दल आम्ही आमचे जे अधीनस्थ तालुका कृषी अधिकारी आहेत यांना पत्र दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी बरेच दिवस कारवाई नाही केली म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीसही दिली आहे आणि त्यानंतरही इथं मीटिंग घेऊन सुद्धा त्यांना सांगितलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा असा पॉईंट आहे की आपल्याला कोर्ट केस दाखल करण्यासाठी त्या कंपनीच्या रिस्पॉन्सिबल पर्सनचं नाव पाहिजे असते. ते नाव मिळालं आहे, काही बाबतीत ते नाव मिळालं नव्हतं आणि मग त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावं लागते. त्याला ती कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली की नाही याबाबत खात्री करावं लागते आणि त्याच्यानंतर आपण कोर्ट केस लॉन्च करू शकतो. सर एक मिनिट, हा जो प्रश्न तुम्ही म्हटलं की ही जी तुम्ही कार्यवाही करत आहात हे किती दिवस झाले या गोष्टीला, म्हणजे तुम्हाला माहिती पडलं याचे नावं किती दिवस झाले या गोष्टीला? त्याला जुलैपासून चालू आहे. जुलैपासून सुरू आहे ह्या सगळ्या कंपन्यांच्या बाबतीतली. पण सर ही जी गोष्ट बी बियाणे खराब होण्याची ही आम्ही 5-6 वर्षापासून ह्या गोष्टी ऐकतोय आम्ही कानावरनं. म्हणजे बी बियाणे खराब झाले, बोगस बियाणे झाले, इतकं असताना सुद्धा त्या बीज येणं, पुन्हा त्या मार्केटमध्ये येणं. मग कुठे कंपनीकडनं काही आहेत का धागे कोणाचे सुद्धा जुळले आहेत का, की तुमचं कुठेतरी वचन कमी आहे का असं वाटतं का तुम्हाला? ज्यावेळी बियाणे यावर्षी मार्केटमध्ये आले
बियाणे हे शेतकऱ्याच्या शेतावर तयार होतात. मागच्या वर्षी जे क्लायमॅटिक कंडिशन होत्या तर त्या सुटेबल नव्हत्या, फेवरेबल नव्हत्या. जसं आता यावर्षी 70% सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं आहे. आता आपल्याला पुढच्या वर्षी बियाणे कुठून उपलब्ध होतील? याच हे जे सोयाबीन तयार होईल यामधूनच आपल्याला पुढच्या वर्षी उपलब्ध होतील. तशीच परिस्थिती मागच्या वर्षी झाली की शेतकऱ्याच्या शेताकडेच उत्पादन कमी आलं शेतामध्ये, त्यामुळे बियाणं उपलब्ध झालं नाही. आणि बियाणे भरण्यासाठी जो शेवटचा पाऊस पाहिजे असतो तो एक पाऊस कमी पडला, त्यामुळे शेतकऱ्याकडचं जे सोयाबीन आहे याचा हे बारीक दाणा झाला. पण शेतकऱ्यांनी तर सांगितलं की अतिवृष्टीमुळे झाला, तुम्ही म्हणता की पाऊस कमी झाल्याने झाला, आणि शेतकरी म्हणतात की पाऊस अति झाला आणि खराब झाला. नेमकं काय उत्तर आहे याचं? नाही, मागच्या वर्षी तर एक पाऊस शेवटचा कमी पडला. यावर्षी अतिवृष्टी आहे. म्हणजे अतिवृष्टी म्हटल्यापेक्षा सतत पाऊस चालू आहे. म्हणजे ही बियाणे खराब आहे ही तर गोष्ट म्हणजे किती दिवसापासून किती वर्षापासून आहे सर, आणि प्रक्रिया याची आतापासून सुरू आहे. म्हणजे एवढ्या दिवसापासून आपण त्या कंपनीला सूटच देतो असं म्हणणं असं नाही का? नाही, तसं होत नाही. त्याचं कारण असं आहे की याची शासनाने एक समिती ठरवली आहे, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय. कापसाच्या बाबतीत जी समिती आहे ती जिल्हास्तरीय आहे, तालुक्याच्या बाबतीत जी समिती आहे ती तालुकास्तरीय आहे. कुठलीही शेतकऱ्याची तक्रार ज्यावेळी प्राप्त होते तर ती अनअटेंडेड राहत नाही. ती तिथं त्या ठिकाणी शेतकरी म्हणजे समिती जातेच, तिला जावंच लागते. तर यावर्षी जे 530 तक्रारी आल्या सर्व आम्ही अटेंड केल्या आहे आणि त्याचे अहवालसुद्धा शेतकऱ्यांना दिले आणि कोर्ट केस तर चालूच आहे, FIR सुद्धा केला. परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे बियाणे दोषी किंवा खराब ही एकच बाब नाही आहे. बियाणे उगवले का नाही याला एकच कारण नाही आहे की बियाणे खराब आहे. कारण की शेती जी आहे शेती हे अनेक गोष्टीशी निगडीत आहे. बियाणे पेरल्यानंतर जसं आता यावर्षी उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं तर 12 जूनला सार्वत्रिक पाऊस आला. मग शेतकऱ्यांनी 13 जूनला पेरणी केली. आमचं असं रिकमेंडेशन आहे की बाबा जोपर्यंत कमीत कमी 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे पेरू नये. परंतु 12 जूनला पाऊस आल्याबरोबर ताबडतोब पेरणी झाली. मग काही ठिकाणी पाऊस समाधानकारक होता, तिथं उगवलं. काही ठिकाणी पाऊस 100 मिलीमीटर पडला नाही, त्या ठिकाणी थोडं कमी जर्मिनेशन झालं. त्यानंतर 20 दिवस पावसाचा गॅप गेला. आता हे तर सगळं सगळ्यांना माहीत आहे. 20 दिवस पावसाचा गॅप गेल्यानंतर ते बियाणं कसं उगवणार आहे? तर हे अनेक याला हवामान, पाऊसमान आणि वातावरण हे पण कारणीभूत असते. फक्त बियाणं खराब आहे ही एकच बाब याला कारणीभूत एकच बाब नक्कीच नाहीये, दुसरे घटक असतातच. बरं, दुसरा प्रश्न असा सर, तुम्ही जसं म्हटलं की पंचनामे करायला तुमच्याकडे अधिकारी जातातच आणि त्यांनी सगळ्यांचे 100% पंचनामे झालेले आहेत. आणि जे मी सांगितलं की आम्हाला असे काही गावकरी मिळाले की ज्यांनी सांगितलं की आमच्याकडे पंचनामे झालेच नाही, आम्ही खूपदा अर्ज म्हणतो करतो आणि सगळं तरी येत नाही. मग तुम्ही म्हटलेले 100% आहे, 100%मधले 10% जरी आम्हाला गाव मिळाले तर मग हे का बरं सुटलेले आहे? म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे गेलो तेच सुटले आहेत का? असं कसं? म्हणजे असं हा कुठला म्हणजे इतका विलक्षण योगायोग राहू शकत नाही की आम्ही ज्यांच्याकडे गेलो तेच सुटलेले आहेत. तर ह्या बाबतीत काय सांगाल? मी आधी सांगितल्याप्रमाणे 3 यंत्रणा मिळून हे काम करतात पंचनाम्याचं. आम्ही तलाठीकडे पण भेटलो सर, पटवाऱ्यांकडे गेलो तर ते म्हणाले की आम्ही सगळ्या सिस्टीमनुसार आम्ही चालतो, आमच्याकडनं सगळंच व्यवस्थित आहे, वरच्या अधिकाऱ्याकडे नाही. तुमच्याकडे गेलं की ते सांगतात की ते सिस्टीम आम्हाला बाकीचे 2 जे घटक आहेत ते साथ देत नाही. नेमकाचं उत्तर काय आहे सर? आता माझ्याकडे आकडेवारी आलेली आहे, यावरून दिसून येते की पंचनामे झाल्याशिवाय आकडेवारी येऊ शकत नाही. ज्या अर्थी आकडेवारी आलेली आहे 98,000 प्लस हेक्टर, त्या अर्थी हे पंचनामे त्यांनी गावागावात जाऊन आणि शेतकऱ्याकडे जाऊन केलेले आहेत. होऊ शकते की त्यावेळी शेतकरी शेतात नसतील, पण पंचनामे झालेले आहेत. 1 एकरी नुकसानाला किती रुपयांचं काय अनुदान मिळतं? म्हणजे काय? 6,800 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळते. हे कोरडवाहू पिका करतात आणि आसपासित सिंचन असेल तर 13,500 रुपये आणि फळ पिका करता 18,000 रुपये प्रति हेक्टर. ज्या तुमच्या शासन स्तरावर योजना राबवल्या जातात त्या कशा प्रकारे तुम्ही गावकऱ्यांपर्यंत पोहोचवता, कुठल्या माध्यमातून? माझ्या अधीनस्थ उपविभागीय कृषी अधिकारी असतात, ते 2 किंवा 3 तालुक्यावर त्यांचं नियंत्रण असते.
त्यांच्या अधीनस्थ तालुका कृषी अधिकारी असतात. तालुका कृषी अधिकाऱ्याच्या अधीनस्थ मंडळ कृषी अधिकारी, त्यांच्या अधीनस्थ कृषी पर्यवेक्षक आणि सर्वात खाली म्हणजे गावाच्या स्तरावर आमचे कृषी सहाय्यक असतात. तर हे कृषी सहाय्यक आमचे प्रत्येकाकडे 2 किंवा 3 गावं असतात, असायला पाहिजे. पण आता बऱ्याचशा पोस्ट वॅकंट आहेत, त्यामुळे एका कृषी सहाय्यकाकडे 8-9 गावं अशी आहेत. आता जर एक्झॅक्ट सांगितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये गावं आहेत जवळपास 1200, कृषी सहाय्यक आहेत 185. त्यामुळे एका कृषी सहाय्यकाकडे वर्कलोड खूप जास्त आहे. 8-9 गावात त्याला जावं लागते आणि तो आठवड्यातून प्रत्येक गाव कव्हर करू शकत नाही. आमच्या सगळ्या योजना जे येतात तर हे आम्ही सभा घेऊन आमच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना सांगतो, तालुका कृषी अधिकाऱ्यांना सांगतो, तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यकांना सांगतात आणि कृषी सहाय्यक मग त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतात. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे आम्ही पेपरमध्ये सुद्धा जाहिरात देतो. जसं आता तुम्ही पाहिलं 1-2 दिवसामध्ये पेपर जाहिराती आलेल्या आहेत. त्यानंतर जे ग्रामपंचायतवर बोर्ड असतो त्या बोर्डवर नोटीस बोर्ड जो असतो ना त्याच्यावर सुद्धा आमचे कृषी सहाय्यक जी नवीन योजना येते त्या योजनेबद्दल सांगतात. जसं की आता पीक विमा योजना आहे, याची अंतिम तारीख XYZ आहे, अशी सगळी माहिती ते देतात. पीक कर्जाबद्दल काय सांगायचं? पीक कर्ज हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे, तो जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था आहे त्यांच्या अखत्यारीतला विषय. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही बरीच माहिती दिली आणि ही उपयुक्त माहिती नक्कीच आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू. तरी बरेच प्रश्न असे होते, वेळेअभावी आम्ही नाही घेऊ शकत आहे, तर आम्ही तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला TADA नाही, वेतन नाही, सवलती नाही, कामाचे तास ठरलेले नाही, त्याच्या जीवाची हमी नाही. शेतीसाठी मुबलक पाणी नाही, पुरेशी वीज नाही, कामातून रजा नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग, योजनांचा बट्ट्याबोळ, सवलतींचा बोजवारा, तरीही तो खपतो उन्हात, पावसात, थंडीत आणि चक्रीवादळात. अशाच काही वादळी कथा, उपेक्षित आणि अपेक्षित. माझं गाव माझा शेतकरी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ. पहा फक्त कृषी समृद्धी न्यूज.